नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, भारतीय जनता पक्षामध्ये आता उद्रेक व्हायला सुरुवात झालेली आहे. जे जंतर मंतर वरती जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाचे पडसाद हे देशभर उमटलेले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जनमत देशामध्ये तयार झालेलं आहे आणि भाजपमधले काही लोक आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. बऱ्याच जणांनी दिलेला आहे. त्यातच भाजपचे जे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणतात ते शहाजाद पुनावाला यांनी सुद्धा राजीनामा दिला आणि त्यांनी राजीनामा दिल्यामुळं देशामध्ये हडकंप माजला. भारतीय जनता पक्षात बाकीचं काय नाही, म्हणजे भाजपमध्ये हडकंप माजला. त्याचबरोबर एका आमदारानं सुद्धा राजीनामा दिला बिहारमधल्या. तसंच जे पक्षाचे काही अध्यक्ष, इतर काही संघटक आहेत, या लोकांनी सुद्धा राजीनामा द्यायला सुरुवात केली. आणि ते कशामुळं, तर काय त्यांचे विचार आहेत की मोदी शहाला कंटाळून राजीनामा दिला का, रेषेच्या जाचाला कंटाळून राजीनामा दिला का, नेमकं काय, नेमकं पर्याय, हे सगळं प्रकरण काय, किती गुंतागुंतीचं झालंय, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष एक नातं तयार झालेलं होतं. अमित शहा त्याच्यामध्ये सगळी भूमिका बजावत होते. मात्र या सगळ्या गोष्टींचा असा झटका की एका क्षणात कसं होत्याचं नव्हतं होत असतं, त्याचा काहीसा परिणाम आहे. की होत्याचं नव्हतं कसं होतं हे जे आपण अनेक वेळा बघितलेलं असतं की एखाद्या करोडपती अरबपती असतो, अचानक त्याच्याकडली संपत्ती जाते, अचानक एखाद्याचं काहीतरी होतं, एखादा आमदार असतो, मंत्री असतो, मुख्यमंत्री असतो, अचानक मंत्रीपद जातं त्याचं. म्हणजे होत्याचं नव्हतं कसं होतं धर्मेंद्र प्रधान सारखं. असं आता भाजपचं झालेलं आहे की जे भाजप लय असं पार देशात जगातला एक नंबरचा पक्ष झालता, डॉलरला झालता, तो फुगा फुटलेला आहे भाजपचा. तर नेमकं भाजपमधून आता कोण कोण पक्ष सोडायला लागलेले आहेत, काय झालंय की ही सुरुवात झाली आता. म्हणजे भाजपला गळती लागायला सुरुवात झालेली आहे. या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सुरुवातीला आपण चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करू. आणि आपण हा संपूर्ण जर व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल की खरंच भाजपमध्ये नेमकं काय चाललंय, भाजपचे जे अंतर्गत वाद जे आहेत हे कसे उपळून आलेले आहेत. म्हणजे भाजपचे अंतर्गत वाद हे कसे उपळून आलेले आहेत, RSS मध्ये कसे वाद उपळून आलेले आहेत, त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. की मोहन भागवत यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही आणि राजीनामा न दिल्यामुळं अंतर्गत जो वाद आहे तो कसा उपळून आलेला आहे, त्याच्यावरती सुद्धा चर्चा करणार आहोत आपण. त्याचबरोबर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या ताब्यात असलेली भाजपा, त्यात भैयाजी जोशी असतील किंवा इतर कोणी असतील, ह्या लोकांनी सुद्धा कसा विरोध करायला सुरुवात केलेली आहे, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती आली. चला चर्चेला सुरुवात करूया. भारतीय जनता पक्ष म्हणजे जगातला सर्वात मोठा पक्ष, अशी ख्याती या भारतीय जनता पक्षाची काही दिवसापूर्वी झाली होती. नरेंद्र मोदी आणि अमित शहा वारंवार म्हणायचे की भाजप आता 50 वर्षे ते 60 वर्षे 100 वर्षे सत्तेतून बाहेर जाणार नाही. जसं काँग्रेसनं आजपर्यंत सत्ता राबवली होती तेवढेच दिवस भाजप सुद्धा सत्तेमध्ये सामील होईल, सत्तेमध्ये राहील. भाजपला आता चॅलेंजिंग नाही, भाजपला कोणी हरवू शकत नाही, भाजपला कोणीही भाजपचा सामना करू शकत नाही, म्हणजे असं सांगितलं जात होतं. त्याच भाजपला आता घरघर लागली. आजवरती आपण पाहिले की देशामध्ये आजवर किती पक्ष फुटले, तर सगळे पक्ष फुटून भाजपमध्ये सगळे सामील झाले. म्हणजे आजवर बघा, वेगवेगळ्या पक्षातनं लोक फुटून भाजपमध्ये किती गेले, किती नेते मंडळी गेले, किती आमदार खासदार गेले, यावरतीच सगळं आधारलेलं होतं. म्हणजे की बाबा कुठचाही पक्ष, आता जसं शिवसेनेचे 6 खासदार फुटले, ऑपरेशन कमळ जे आहे हे जोरदार ऑपरेशन कमळ राबवलं गेलेलं आहे भारतीय जनता पक्षानं, आणि त्यालाच आता कुठंतरी घरघर लागलेले आहे. ऑपरेशन कमळ हे कुठंतरी आपल्याला फेल जाताना दिसतंय. म्हणजे ऑपरेशन कमळ
हे जे भाजपचं आहे हे आता सपशेल फेर ठरत चाललेलं आहे. तर पहिल्यांदा आपण भाजपमध्ये इतर पक्षातनं जी लोक गेली होती 2024 ते 26, आता ह्याच्या मागची जी आहेत, आता ह्या 2 वर्षातली मी तुम्हाला सांगतो, ह्याच्या अगोदर तर लय गेलेली आहे ती, त्यांची मी तुम्हाला नावं सांगतो. 24 ते 25 ते 26 पर्यंत बघा, 9 आमदार टीएमसीचे गेले, 1 सीपीएमचा गेला, 1 सीपीआयचा गेला, काँग्रेस आमदार 1 अमित शहाच्या सभेत भाजपमध्ये गेला. तर नवश्री माहिती, तपसी मंडल, अशोक दिंडा, सुदीप मुखर्जी वगैरे अशी लोक गेली. मध्य प्रदेशमध्ये किती गेली 2020 मध्ये बघा, 22 काँग्रेस आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सोबत भारतीय जनता पक्षामध्ये गेले. त्यातले 6 माजी मंत्री होते काँग्रेसच्या कमलनाथ सरकारच्या ह्याच्यामध्ये, हे सगळे भाजपमध्ये गेले. तर झारखंडमध्ये सुद्धा बघा, जीव्हीएमचे एकाच वेळी सगळा पक्षच भाजपमध्ये गेला. त्यात 5 आमदार, 2 काँग्रेसचे आमदार, 2 जेएमएमचे आमदार, 1 अपक्ष आमदार, हे सगळे भाजपमध्ये गेले. तर त्रिपुरामध्ये सुद्धा 12 काँग्रेसचे आमदार आणि टीएमसी मधून निवडून आलेले काही आलेले हे सगळे भाजपमध्ये गेले. तर 2 खासदार सुद्धा भाजपमध्ये गेले. राज्यसभेचे काही खासदार 2026 मध्ये बघा, 7 आम आदमी पक्षाचे गेले, राघव चड्डा आणि स्वाती मालवीरा, संदीप पाठक यांच्यासह 7 राज्यसभा सांसद भारतीय जनता पक्षामध्ये गेले. आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाची 113 तिथं सदस्य संख्या झाली राज्यसभेला. आता टीएमसीचे सुद्धा म्हणजे तृणमूल काँग्रेस, त्यांचा 1 विद्यमान खासदार, 1 माजी खासदार भाजपमध्ये गेला. त्यानंतर एकदम 20 खासदार त्यांचे भाजपमध्ये गेले. तर महाराष्ट्राच्या एनसीपी मधून सुद्धा राणा रणजित सिंग पाटील, शरद पवारांचे नातेवाईक आहेत, ते भाजपमध्ये गेले. वैभव पिचड भाजपमध्ये गेले, मधुकर पिचड भाजपमध्ये गेले, कालिदास कोळंबकर भाजपमध्ये गेले, राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेले. आणि केरळमधले बघा, ह्या केरळमध्ये सुद्धा एमजी जॉबचे माजी केपीसीसी सरचिटणीस हे भाजपमध्ये गेले. 40 प्रमुख लोकांना म्हणजे काँग्रेसच्या घेऊन भाजपमध्ये गेले ते सगळी मंडळी. पुन्हा बिहारमध्ये सुद्धा बघा, 3 नेते, चेतना झाम, श्रुती श्री, आनंद मधुमन यादव आणि जय आसुरे, ही लोक सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये गेली. तामिळनाडूमध्ये सुद्धा 17 माजी आमदार भारतीय जनता पक्षामध्ये गेले. तसंच बघा, 4 मुख्यमंत्री झालेले फुटलेले ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. सर्बानंद सोनोवाल हे आसाममध्ये होते, आसामचे, ते सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये गेले. बिरेन सिंह काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले आणि मणिपूरचे ते सीएम झाले. म्हणजे अशी बरीचशी मंडळी इतर पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये गेली. आणि याचाच कुठंतरी आता उद्रेक हा सगळा झालेला, हा जो फुगा आहे तो असा भरगच्च फुगा भरलेला होता, तो आता स्फोट झाला त्या फुग्याचा. आणि सगळ्यात जास्त प्रवेश हे काँग्रेसमधून भाजपमध्ये झालेले, त्यात मध्य प्रदेशमध्ये आणि केरळमध्ये जास्त झालेले आहेत भाजपमध्ये प्रवेश. तसंच टीएमसी मधून पश्चिम बंगालच्या बघा आमदारांचा गट सुद्धा भाजपमध्ये गेलेला आहे. आणि प्रादेशिक पक्ष जे आहेत, या बऱ्याचशा प्रादेशिक पक्षातून आमदार, खासदार ही मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत. तर आता ही सगळी मंडळी भाजपमध्ये आतापर्यंत जात होती 2026 पर्यंत. म्हणजे 2014ला भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, 1 हाती सरकार आलं. 19ला तर 318 खासदार भारतीय जनता पक्षाचं आलं, 1 हाती सरकार आलं. आणि हे सगळं असताना सुद्धा 2024 पर्यंत भारतीय जनता पक्षानं बऱ्याच लोकांना पुन्हा काँग्रेसमधून असेल किंवा इतर पक्षातनं असेल पुन्हा भाजपमध्ये घेतलं गेलं. म्हणजे 2014ला भारतीय जनता पक्षाचं स्वतंत्र सरकार आलं, त्यानंतर 19 मध्ये स्वतंत्र सरकार आलं भाजपचं, आणि 24 मध्ये सुद्धा आलं. परंतु ह्या तिन्ही सरकारच्या कार्यकाळामध्ये भाजपनं इतर पक्षाच्या लोकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं. सरळ सरळ प्रत्येकाला ऑफर दिली गेली की सरळ सरळ कमळामध्ये यायचं, भाजपमध्ये प्रवेश करायचा, नाहीतर जेलमध्ये जायचं, संपत्ती जप्त करू, हे करू, ते करू, असं सांगितलं गेलं. आता त्यात महाराष्ट्राचं उदाहरण सांगायचं म्हणजे बघा, वैभव पिचड, मधुकर पिचड, राधाकृष्ण विखे पाटील, राणा रणजित जगजित सिंग असेल, किंवा आता त्या ओम निंबाळकर असेल, किंवा साताऱ्याचे खासदार जे आहेत
उदयन भोसले असतील किंवा ती सगळी मंडळी असेल, आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे की महाराष्ट्रातनं सुद्धा किती जणांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जरी सरकार राज्यांमध्ये केंद्रामध्ये सरकार होतं, तरी सुद्धा ही सगळी मंडळी फोडण्याची भाजपला गरज काय पडली? म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं पोट एवढं मोठं होतं की कुणाला जरी आलं तरी वॉशिंग मशीन मध्ये घालून त्याला स्वच्छ केला जात होता, मोदी निरमा घालून, मोदी निरमा, आणि त्याला पक्षामध्ये घेतलं जात होतं. दुसरीकडे असला की त्याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, नको ते आरोप करायचे, बेछूट आरोप करायचे, ईडी पाठवायची, सीबीआय पाठवायची, त्याला नको नको करून परेशान करून सोडायचं आणि त्यालाच पुन्हा आपल्या पक्षामध्ये घ्यायचं. ही सगळी भाजपची रणनीती सगळी ठरलेली. आता आपण पाहिलं असेल की हसन मुश्रीफ जे कोल्हापूरचे, त्यांच्या घराभोवती ईडीनं किती वेळा आली, किती मोठ्याने बॉम्बा केल्या, तिथं लोकांनी आंदोलनं केली, ईडीनं 4 वेळा धाडी मारल्या आणि अजितदादा भाजपच्या सोबत गेले की ईडी गपगार पडली, ईडी कुंभकर्णाच्या झोपेत गेली. आता सुद्धा तसंच सुरू आहे. जिथं जिथं निवडणुका लागतात तिथं तिथं विरोधकांवरती कारवाया करायच्या आणि लोक आता जागरूक झाले, उठले. ते ईडीची धार पडली तर पडली की ईडीलाच धोपटून काढते ती, ईडीच्या अधिकाऱ्यांना. म्हणजे तुम्ही ह्या पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून जर इतर लोकांवरती धाडी टाकत असाल तर तुम्हालाच दणके देऊन काढू, असं लोकांनी आता ठरवलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं लोक ह्यांना मारायला लागलेले आहेत. म्हणजे आजवरती असं कधीही घडलेलं नव्हतं, असं काहीच आजपर्यंत घडलेलं नव्हतं. सरकार पाडायचं हेच भाजपच्या कुठंतरी अंगलट आलेलं एकंदरीत आपल्याला दिसतंय. म्हणजे आजवर भारतीय जनता पक्षाने जेवढ्या लोकांना इतर पक्षातून घेतलं त्यांना मोठ्या मोठ्या पदावरती बसवलं. बघा, भाजपची 22 राज्यांमध्ये सत्ता आहे आणि 22 राज्यांमधले 13 राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. सध्या ते पूर्वी काँग्रेसमध्येच ही सगळी मंडळी होती, काँग्रेस आणि इतर पक्षात असणारी मंडळी, त्यांना आपल्या पक्षात घेतलं आणि त्यांना मुख्यमंत्री केलं. तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री असे तर अनेक जण बनवले गेलेले आहेत. म्हणजे त्याच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करायचा, त्याला बदनाम करायचं, बेछूट आरोप करायचे आणि पुन्हा त्यालाच पक्षात घ्यायचा आणि त्यालाच मोठं पद द्यायचं, असंच भारतीय जनता पक्षानं आजवरती केलं. आणि हाच रोष लोकांचा भाजपवरती सध्या प्रचंड दिसतोय आपल्याला. तर तत्पूर्वी आपण बाकीच्या सुद्धा गोष्टी बघू की भारतीय जनता पक्षाचे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे प्रमुख आहेत RSSचे मोहन भागवत, आता यांच्याबद्दल सुद्धा लोकांचा प्रचंड राग आहे, तीव्र राग आहे RSSच्या विरोधामध्ये. तो सुद्धा काय की मोहन भागवत यांनी 75 पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देणं गरजेचं होतं, मात्र सत्तेला ते चिटकून बसले, राजीनामा दिलेला नाही. आता राजीनामा दिलेला नाही. RSS ते 2009 पासून RSSचे 6वे सरसंघचालक म्हणून सध्या काम बघतायत आणि के सुदर्शन यांच्या नंतर त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि त्यांनी सुद्धा राजीनामा देणं गरजेचं होतं, मात्र अद्याप दिलेला नाही. आणि भारतीय जनता पक्ष जो काम करतोय सध्या देशामध्ये, बघा देशामध्ये भाजपचं जे सध्याचं काम सुरू आहे तेच काम कुठंतरी चुकीचं असल्याचं एकंदरीत आपल्याला दिसतंय. आता भाजपच्या एकाही माणसाने आतापर्यंत राजीनामा दिलेला नव्हता, कोणीच दिलेला नव्हता. तो भ्रष्टाचार असो, बलात्कारी असो, खुनी असो, मारामाऱ्या करणारा असो. आणि आपण पाठीमागच्या काही काळामध्ये काही व्हिडिओ बघितले बघा. तर आपल्याला जर एखादा कोणी शोधायचा असेल, म्हणजे कोण बलात्कारी असेल, म्हणजे आता बघा हे सगळं यायला लागलेलं आहे. आता त्यातले काही व्हिडिओ आहेत, मी तुम्हाला दाखवतो. बघा आता काय सुरू झालेलं आहे. आता ही आंदोलनाची नांदी आहे आणि सध्याच्या कार्यकाळामध्ये जंतर मंतर प्रोटेस्ट सीजन 2 में लगने वाला नारा, चोर कहाँ मिलेंगे, चोर कहाँ मिलेंगे, मोदी जब डरता है लड़ुआ की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी, बेशोर है मोदी, साला चोर है, गली गली बेशोर है मोदी, साला चोर है, 25 करोड़ है बेरोजगार, कौन है इसका जिम्मेदार? बघा हे आपण म्हणजे हे आता सुरू झालेलं आहे देशभर. मोदी हटाव देश बचाओ. प्रोटेस्ट
सीजन ही जी आंदोलनं सुरू झाली, या आंदोलनामुळं असं झालं की भाजपचे मित्र पक्ष सुद्धा घाबरले आणि त्याचबरोबर असं झालं की बाबा आता हे भाजपच्या विरोधामध्ये लय रान उठलेलं आहे आणि लोक प्रचंड अशी नाराज आहेत भाजपच्या विरोधामध्ये. काल अमित शहा यांचा दौरा महाराष्ट्रामध्ये होता, महाराष्ट्राच्या पुण्यामध्ये. मात्र पुण्यामध्ये असं झालं की भाजप अमित शहा यांच्या विरोधामध्ये प्रचंड प्रमाणात, आता ती कंगना राणावत आहे बघा, त्या कंगना राणावत विद्यार्थ्यांबद्दल बोलले होते तर तिला की थी, इन्होंने यहाँ पर जंजी को लेकर के आप सब गए थे और जंजी ने यहाँ पर आप देख सकते हैं किस प्रकार से कंगना राणावत की गाड़ी की है। यहाँ पर आप लोग देख सकते हैं बचा बचा करके उनके सिक्योरिटी गार्ड और पुलिस इनको यहाँ से ले जा रही है। इन्होंने यहाँ पर आप सब गए थे जंजी को लेकर के, आंदोलन को लेकर के। यहाँ पर जंजी की जितनी भी युवतियाँ हैं सारी यहाँ पर इकट्ठा होकर इनकी यहाँ पर बाल की जा रहे हैं। यहाँ पर आप देखते हैं बीजेपी सांसद के ऐसे हाल हो रहे हैं, तो ऐसा ही होना चाहिए जो इस प्रकार से युवतियों को और युवाओं को अपशब्द कहे उनके साथ। बघा आता हे कंगना राणावतला काल दोपटून काढले लोकांनी, मारहाण केली. बहुत जरूरी है। कंगना राणावतला मारलं गेलं. आता ही मुलगी जिनं गाडी अडवली होती तिचा काल राज ठाकरेंनी सत्कार केला. बघा पुढचं मी तुम्हाला दाखवतो. डाल दिया वीडियो में, प्यार से डाल, अच्छी चीज डाल। मैंने गलत किया। बघा हे 2 ऑगस्ट कालचा व्हिडिओ आहे भाजपच्या विरोधातला आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून भाजपचे लोक आता राजीनामा द्यायला लागले. हे बघून सगळं हे सुरू झालेलं आहे. इस्तीफा इनका मांग मांग के सारी विकेट बघा तुम्हाला हे दाखव. सब राज्य खुश है। तेरे को क्या लगता था हे बघा नहीं लौटेंगे? चला, जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे। बहुत लंबा दंगल. म्हणजे भाजपच्या मागास आहे पुनावाला आहेत, शहाजाद पुनावाला. त्यांनी काल राजीनामा दिलेला आहे भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदाचा, शहाजाद पुनावाला. आता हे शहाजाद पुनावाला यांनी राजीनामा का दिला तर मंदिर, चंदा चोर हे जे सगळे प्रकरण घडलेले आहेत याच्यामध्ये उत्तर देता देता नाकेनं आलेला आहे. म्हणजे उत्तर काय द्यायचं नेमकं. आणि पक्ष जो भीड़ देख रहे हो ना, ये भीड़ जंतर मंतर में नरेंद्र मोदी और अमित शाह का इस्तीफा मांग रहे बड़े तेजी से. भाई मुझे खुशी हो रहा है पब्लिक पे जो निर्णय लिए, बहुत अच्छा निर्णय लिए. काल परवाच आहे बवाल की तस्वीर बघा. बवाल की तस्वीरें देखिए. इन तस्वीरों ने बीजेपी के होश उड़ा दिए हैं. ये तस्वीरें देख रहे हैं, हा मध्य प्रदेशमधला व्हिडिओ आहे मोर्चा खुल गया दोस्तों. शेतकऱ्यांचा. इस देश की जनता सीधे सीधे पीएम और सीएम तक के बघा. इस्तीफे मांग रही है और आवाजें गूंज रही है सड़कों के ऊपर और संग्राम हे तौर पर मोर्चा खोल दिया गया है. हे ह्याच्यातला व्हिडिओ आहे. हे नरेंद्र मोदींच्या राजीनाम्यात. मार्केट में एक नया नारा आया है और इस नारे ने बीजेपी बघा. वालों की रातों की नींद हराम. बघा हे जंतर मंतर पे दोस्तों मार्केट में एक नया नारा, मुझको अपने बैंक की ये देखो आज हम बघा हे देशभर चालू झालेला आहे हे सगळं. आणि हा जो देशात जो माहोल तयार झालेला आहे तो अपनी आस्था का सम्मान करना चाहिए. लेकिन मैं आज फिर कहूंगा, जब धर्म की बात कोई साधु करे सुहाना है, धर्म की बात कोई पैगंबर करे अच्छी बात है, धर्म की बात कोई जीसस करे अच्छी बात है. अगर कोई राजनेता धर्म की बात कर रहा है सोच लीजिए वो अपने अवैध कारोबार को उसकी आड़ में छुपाने का प्रयास कर रहा है. वो आपकी शिक्षा, आपके स्वास्थ्य मग हे लोकांना आता कळायला लागलं. को तो रेल दिया भाई. निवार जोडपून काढले कंगना राणावत. हे सुरू झालंय आता आणि ह्या कारणांमुळे लोक आता राजीनामा भाजपची लोक राजीनामा द्यायला लागले. गृह मंत्री अमित शाह के इस्तीफे को लेकर बघा बड़ी बड़ी डींगे मार रहे थे. हिम्मत है तो बघा हे या पद्धतीनं सगळं आता नहीं पहुंच रही थी. आज जो सुबह हुआ है वो नहीं होता. इट इज वेरी क्लियर कि जब कोई ऐसा बौखला के कोई स्टेप लेता है, इट इज वेरी क्लियर कि उसके तक बातें पहुंच रही है. बट बात इतनी सी है कि वो हमारी बातें नहीं मानना चाहते बिकॉज देयर इज अ थिंग कॉल्ड ईगो. और वो बहुत है आजकल के मिनिस्टर में, खासकर हमारे प्रधानमंत्री में भी, कि वो किसी बात को सुनने में ही इंटरेस्टेड नहीं है. आज तक उनकी एक प्रेस कॉन्फ्रेंस नहीं हुई है. बघा हे सध्या देशभरात सुरू झालेलं आहे आणि यामुळेच बघा यादव के
बारे में कहा जा रहा है कि वो सनातन धर्म का एक लड़की ने म्हणजे आता बच्चों की जो माफी की वीडियो आ रही है वो इसलिए नहीं आ रही कि वो आपसे डर गए, वो डरे जरूर है और अपने करियर से डर गए, क्योंकि अगर एक बार छात्रों के ऊपर मुकदमे दर्ज हो जाए ना तो पूरी लाइफ खत्म हो जाती है। ये दर्द वही समझ सकता है जो स्टूडेंट हो। आप तो कभी स्कूल गए नहीं, आपको क्या पता कि मुकदमों का डर क्या होता है। आपको लग रहा है आपसे आता ह्याच्यामध्ये झालंय असं बघा, आता आता मला असं म्हणायचंय, बाकीच्यांशी मला तुलना करायची तरुण विद्यार्थी. काही सांगितलेलं आहे मला, ते रिपीट असं करायचं नाहीये. फक्त एवढंच सांगायचंय की आम्ही सर्वसामान्य लोकांनी नीट जे द्यायचं, आई मला डॉक्टर व्हायचंय, आई मला नर्स व्हायचंय, आई बघा. मला पण असं करायचंय. मग आम्ही म्हणजे हे लहान लहान मुलांची आता आंदोलन सुरू झालेली आहे. ते म्हणजे शाळांमध्ये प्रत्येक शाळेमध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे आणि हे आंदोलन आता वाईट वळणावरती जाऊन ठेपलेलं आहे. म्हणजे भाजपमध्ये जे राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे त्याचं हेच कारण आहे. म्हणजे मूळ कारण भाजपमधल्या ज्या राजीनामा सत्राचं आहे ते ह्याच कारणाशी जोडलं गेलेलं आहे की आजवरती जे भारतीय जनता पक्ष लोकांचे पक्ष फोडून आपल्या पक्षात त्या लोकांना घेत होतं, आज भारतीय जनता पक्षाचा फुगा फुटलाय. आणि तो पहिला फुगा म्हणजे बघा, बिहार मधल्या एका आमदारानं राजीनामा दिला, त्याचबरोबर काही प्रवक्ते जे पक्षाचे किंवा ज्येष्ठ विचारवंत आहेत पक्षाचे, अशा लोकांनी सुद्धा राजीनामा द्यायला सुरुवात केलेली आहे. आता भाजपमधनं बघा राजीनामे दिलेल्यांची तुम्हाला एकंदरीत माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता म्हणजे शहाजाद पुनावाला यांनी राजीनामा दिलेला आहे, ते भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते भारतीय जनता पक्षाचे. आपण बघितलं की ते टीव्ही वरती सारखं कंटिन्यू असतात. आणि ते शहाजाद पुनावाल यांनी काँग्रेस सोडली होती, काँग्रेसमधूनच ते भाजपमध्ये गेलेले आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये जे बी काही वरिष्ठ नेते आहेत आता सध्या जे आपल्याला दिसतात, चिंटू बंटू, हे सगळेच्या सगळे भारतीय जनता पक्षात गेलेले सगळे काँग्रेसवासी किंवा इतर पक्षाची लोक आहेत. आणि शहाजाद पुनावाला हे नरेंद्र मोदींची बाजू चांगली उचलून धरायची. आपण पाहिलं की प्रत्येक डिबेटमध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या बाजूने बोलायचे. भारतीय जनता पक्षाचाच ते प्रवक्ता असल्यामुळं भाजपची बाजू उचलून धरायचे. आणि आता सध्या त्यांनी भाजपला रामराम ठोकला. सध्या तरी त्यांनी रामराम ठोकलेला आहे भाजपला. अजून तरी त्यांनी कुठल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही, हे सुद्धा आपल्याकडे माहिती आहे. तर बघा, अजून त्यांनी कुठल्या पक्षात प्रवेश केलेला नाही. तर भारतीय जनता पक्षानं बघा, भाजपची 2014ला जी सत्ता स्थापन झाली भाजपची, तेव्हापासून बऱ्याच लोक भाजपमध्ये आले. मात्र 2023-24 मध्ये ज्या लोकांनी पदाचा आपल्या राजीनामा दिला त्यामध्ये बघा, नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, राकेश सिंह, रिती पाठक, उदय प्रताप सिंह, अरुण साव, गोमती साई छत्तीसगड, राजवर्धन सिंह राठोड राजस्थान, पुन्हा दिया कुमारी राजस्थान, पुन्हा त्याच्यामध्ये राज्यसभेच्या सुद्धा एका खासदारानं राजीनामा दिलेला आहे आता सध्या. त्याचबरोबर पॉदिचेरीमध्ये काही आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर नागपूरमध्ये सुद्धा एखाद्या दुसऱ्या नगरसेवकाने राजीनामा, कर्नाटकमध्ये बऱ्याच जणांनी राजीनामा दिलेला आहे. त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांचा जो राजीनामा झाला तेव्हापासून ही राजीनाम्याची रांग लागलेली आहे भाजपमध्ये राजीनामा देण्याची. आणि बघा, या अगोदर भारतीय जनता पक्षाचा माणूस आहे म्हटलं की तो राजीनामा देत नसायचा. भारतीय जनता पक्षामध्ये आजवर कुणीही राजीनामा दिला नाही. भारतीय जनता पक्षामध्ये फक्त आयात केले जात होते, म्हणजे इनकमिंग सुरू होतं, आउट गोईंग असं सुरू नव्हतं भाजपमध्ये. आजपर्यंत भाजपमधून एवढी लोक कधीच भाजपला सोडून गेली नाहीत. तेवढ्या लोकांनी आता राजीनामा द्यायला सुरुवात केलेली आहे. आता बघा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे अभिजित दिपके महाराष्ट्रात आल्यानंतर, औरंगाबादला आल्यानंतर तिथं एकनाथ शिंदे गटाचे जे बच्चू कडू आमदार आहेत ते भेटायला गेले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे जे पालकमंत्री आहेत संजय शिरसाट, हे तिथं अभिजित दिपकेला भेटायला गेले. तिथं जाऊन अभिजित दिपकेची भेट घेतली, अभिजित दिपकेच्या आईवडिलांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली, विनिमय केला, हे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. आता यावरनं सुद्धा म्हणजे नरेंद्र मोदी सरकारमध्ये
म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या सोबत असणारे जे हे काही पक्ष आहेत, मंत्री आहेत, आज त्यांचं काय चाललंय हे सुद्धा आपल्याला ह्या गोष्टींवरून लक्षात येतं की भारतीय जनता पक्षाला सगळ्यांनाच गाडायचंय, पण हळूहळू हळूहळू करून. म्हणजे बघा, अभिजित दिपकेनं एका मराठी पोरानं भारतीय जनता पक्षाला झुकावलं. आजपर्यंत भाजप कधीही नमला नाही, त्या भाजपला नमवलं. आणि त्या अभिजित दिपकेची भेट घेण्यासाठी संजय शिरसाट, बच्चू कडू अशी मंडळी गेली आणि त्यामुळं महाराष्ट्रात सुद्धा भाजप आणि शिवसेनेमध्ये ठिणगी पडलेल्याचं आपल्याला एकंदरीत दिसतंय. तर राजीनाम्याच्या संदर्भात बघा, भाजपमध्ये आता येणाऱ्या काही काळामध्ये सुद्धा असे अनेक राजीनामे होताना आपल्याला दिसणार आहेत आता, कारण की ही सुरुवात झाली. भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला ही एक सुरुवात आहे राजीनाम्याची. आणि यानंतर मात्र आता हळूहळू करून हे भाजपमधली बरेच लोक राजीनामा देतील आणि ते वेगवेगळ्या पक्षामध्ये जातील किंवा सध्या तरी ते एकत्र एकाच ठिकाणी राहतील असंही आपल्याला दिसल. तर या राजीनाम्यामुळं भाजप सुद्धा हादरून गेलेलं आहे. आता हे जे जंतर मंतरवरचं जे आंदोलन झालं, हे आंदोलनच एवढं मोठं झालं की ह्या आंदोलनाने अख्खा देश हादरवून टाकला आंदोलनाने. आणि नरेंद्र मोदीचा तर लोक राजीनामा मागायला लागलेलीच आहे ती. आता काल अमित शहा पुण्यामध्ये आले होते, तर अमित शहाला बघा किती विरोध झाला. बघा, आता हे गयामध्ये भाजपचा झेंडा एकाने लावला होता तर त्याला दोपटून काढला. बघा, भाजपचा झेंडा लावला म्हणून. बघा, त्या गाडीवरती भाजपचा झेंडा आहे. नुसता भाजपचा झेंडा लावला, स्टिकर लावलाय म्हणून त्या गाडीची अवस्था काय केली बघा या विद्यार्थ्यांनी. क्या तो ये फर्जी पुलिस वाले हैं, इनका पता ही नहीं ये कहाँ से आ गए, किसने दिया आपको वर्दी? ये लीजिए, पिन लगाइए, पिन लीजिए, लगाइए नंबर प्लेट सर, लगाइए नंबर. हे तिथं आंदोलन स्थळी असलेले. आता हे जिन्हें तिरंगे से नफरत है, अपना झंडा प्यारा है, गांधी का कातिल अब भी जिन हे बघा, वो या तो सनातन धर्म का मजाक बना रहे हैं, तो उस टाइम सनातन. आता हे नरेंद्र मोदींनी बजरंग बलीचे पतंग उडवले थे, पतंग करून. हनुमान जी के पैर में रस्सी बांध के पतंग की तरह हनुमान जी उड़ा रहे थे, उस टाइम कहाँ सनातन किया था? जब नितिन नवीन जब अपने रैली में हनुमान जी को सामने नचवा रहे थे, उस टाइम सनातन कहाँ गया था? उस टाइम सनातन कहाँ गया था? जब मंदिरों से बेटियों की आवाज निकलती थी, उस टाइम सनातन कहाँ गया था? पप्पू यादव ने जो काम किया है, ये काम बहुत पहले होना चाहिए था. पप्पू यादव ने लोगों को उजागर किया है कि जो बैठे हुए मंदिर के जो कमेटी में जो लोग हैं, किस तरह से लुटामारी करते हैं, किस तरह से चोरी करते हैं, ये पप्पू यादव ने दर्शाया है. और पप्पू यादव को बोलते हैं कि ये सनातन का अपमान है, तो पप्पू यादव से बड़ा कोई सनातन है भारत में? ही लोक आता बोलायला लागलेले आहेत. म्हणजे पहिली लोक बोलत नव्हती. लोक काय करायची की ह्याच्या अगोदर लोक कधीच बोलले नाहीत लोक आतापर्यंत. पण आता कंगना राणावतला थप्पड मारलेली ही अधिकारी बघा. हे आता हे जर असं जर सुरू राहिलं तर भाजपमध्ये माणसंच राहणार नाही ती. मग भाजप फक्त आपल्याला सामने आई खबर ये है कि बीजेपी के अंदर बगावत चल रही. बघा, हे ऐका, बीजेपी के अपने लोग, सरकार के लोग वो बगावत पर उतर आए. सरकार के अंदर उथल पुथल मची हुई है. सबसे बड़ा सवाल ये है कि क्या मोदी जी की उल्टी गिनती सुरू हो गई? म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहाला बाहेर काढा असं म्हणून आता भाजपमध्ये सच साबित हो गई. अंतर्गत वाद सुरू झालेला आहे. मैं इस खबर के अंदर आपको कई सारी बातें बताने वाला हूँ. बघा, इस खबर में सरकार के अपने जो पत्रकार हैं, जो प्रचार का काम करते हैं, वो कह रहे हैं कि अंदर खाने जेनजी का जो प्रोटेस्ट हुआ उसमें किसी नेता के बेटे ने, बीजेपी नेता के बेटे ने मदद की है, खुल करके मदद की. बघा, और उस बात की खबर उस नेताजी को भी थी, लेकिन मोदी और अमित शाह से उस बात को छुपाया.
खबर ये भी है कि बीजेपी के पूर्व विधायक की बेटी ने खुलेआम सबके सामने आकर के खुल करके समर्थन बघा हे समर्थन दिलेलं आहे ह्यांनी सगळ्यांनी. इससे पहले भी समर्थन किया, इस्तीफा होने के बाद में भी समर्थन किया और इस बात पर भी समर्थन किया कि अगर कहीं पर पुलिस अपना वादा पूरा नहीं करती है तो दोबारा से आंदोलन खड़ा होना चाहिए, इस बात पर भी समर्थन कर रहे हैं. म्हणजे भाजप मधूनच या सगळ्यांना समर्थन दिलं असं सांगितलं जातं. म्हणजे भाजपमध्ये हडकंप माजलेला आहे. म्हणजे बीजेपीची लोक राजीनामा आता का द्यायला लागली तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं जी काम आहे या कामकाजाला कंटाळून ही मंडळी आता राजीनामा द्यायला लागलेली आहेत. तेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सगळं ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना विरोध म्हणून हे आता भाजपमध्ये राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे. बघा RSS मध्ये सुद्धा विरोध हा प्रखर वाढलेला आहे. मोहन भागवत यांना, भैयाजी जोशी असतील किंवा इतर काही मंडळी असतील यांनी सुद्धा RSSचे जे सध्याचे सरसंघचालक आहेत मोहन भागवत यांना विरोध केलेला आहे पदावरून पायउतार व्हावा म्हणून. असंच देशाच्या राजकारणात भाजपमध्ये सुद्धा झालेलं आहे की मोदी आणि शहा यांनी पायउतार व्हावं म्हणून आता भारतीय जनता पक्षाची काही मंडळी की बाबा आपण लांब राहावं, राजीनामा देऊन टाकावं, यांना कसं करायचंय तसं करू द्या, असं काहीच एकंदरीत सत्र सध्या सुरू झालेलं आपल्याला भाजपमध्ये दिसतंय. मात्र भाजपमध्ये आता उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि ज्या भाजपनं एवढी लोक बका भाजपमध्ये घेतली होती, जे पाठीमागच्या काळामध्ये संजय राऊत वगैरे ही मंडळी सांगत होती की आता टाचन लावणंच गरजेचं आहे, हा फुगा फटादिवशी फुटून जाईन भाजपचा, कारण की ह्या फुग्यामध्ये लय आता हवा भरली ह्यांच्या आणि कवा एकदाचा हा फुगा फुटतोय हेच लोक बघत होते आणि त्याची सुरुवात आता फुगा फुटण्याची हे शहाजाद पुनावाला यांच्या राजीनाम्यापासून झालेली आहे. म्हणजे इतर राजीनामे सुद्धा आता येतील. तसंच इतरांच्या सुद्धा बऱ्याच बिहारमधल्या एका आमदारानं राजीनामा दिला कंटाळून. त्या दिवशी एका आमदाराला मारहाण झाली विद्यार्थ्यांकडून, त्यानं सुद्धा राजीनामा दिला की बाबा आता आम्हाला भाजपमध्ये नको बाबा, भाजपमध्ये शेप नाही माणसं, भाजपला दिसलं की लोक हाणायला लागले ते आणि त्याच्यामुळं हे लोक सगळी मंडळी सगळी राजीनामा द्यायला लागलेली आहेत. तर बघा आज एवढंच.